नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आबांच्या समोर आता सत्य येणार आहे। आता कोणतं सत्य आबांच्या समोर येणार आहे? तर आबांच्या समोर ही गोष्ट येणार आहे की इंद्राने कोणतंही टेंडर भरलेलं नाही, इंद्रा खोटं बोललेला आहे, ही गोष्ट समोर येणार आहे। इंद्रा का खोटं बोलला हा प्रश्न मात्र निरुत्तरितच राहणार आहे। त्याचं उत्तर आबा कशा पद्धतीने मिळवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नक्की आता कशा पद्धतीने राणी इंद्राची बाजू घेते, इंद्राने का गोंधळ घातलाय, या सगळ्याच्या मागे काय कारण आहे, असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात। त्याची उत्तरं आता कशा पद्धतीने राणी मिळवणार आहे आणि आबांनी इंद्राबरोबर तनिषाला सुद्धा खोटारडी म्हणत कसे खडेबोल सुनावलेले आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण पूजेसाठी वाट बघत होते, पण इंद्राचा अजिबात पत्ता नव्हता। घरातले त्याचबरोबर बाहेरचे सगळेजण तिथे एकत्र जमलेले होते। सगळ्यांना फक्त एकच काळजी होती की इंद्रा आला पाहिजे। जोपर्यंत इंद्रा येत नाही तोपर्यंत पूजा होणार नव्हती, म्हणून सगळ्यांना वाटत होतं की इंद्रा का येत नाही आहे, इंद्रा लवकरात लवकर आला पाहिजे असं सगळ्यांना वाटत होतं। पण ह्या तनिषाने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला होता। तनिषाने जाणून बुजून ह्या गोष्टी केलेल्या होत्या, इंद्रा पोहोचू नये यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्यामुळं मात्र खूपच मोठी गोष्ट घडलेली असते। राणी खूप दुखावलेली असते, राणीला खूप वाईट वाटतं, राणीला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय, या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे, का का हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत, असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मात्र राणीलाही मिळत नसतात। कारण राणी मात्र वारंवार आबांना इकडे इंद्राला फोन करत असते, पण इंद्रा काही केल्या फोन उचलत नसतो। इंद्राने फोन अगदी इंद्राच्या लक्षातच नसतं, कारण तिथे तनिषाने जो काही गोंधळ घातलेला असतो, दरवाजा उघडायचा नाही, इंद्रा इकडून दरवाजा वाजवत राहतोय आणि तनिषाने ठरवले की दरवाजा उघडायचाच नाही आहे। ती दरवाजा बंद करून मस्त तिथे स्मोकिंग करत बसलेली असते आणि इकडे इंद्राला मात्र प्रश्न उभे राहतात। हे सगळं जे काय चाललेलं आहे त्याचा सगळ्याचा अर्थच कळत नसतो आणि इंद्रा मात्र शेवटी दरवाजा फोडतो, दरवाजाचं लॉक तोडतो आणि तो आतमध्ये येतो आणि पाहतो तेव्हा त्याला धक्का बसलेला असतो। कारण आतमध्ये तर तनिषा ओके असते, मस्त गाणी ऐकत बसलेली असते। जेव्हा इंद्रा आत येतो तेव्हा मात्र इकडे तनिषा म्हणत असते की हे सगळं काय चाललंय आणि या सगळ्या गोष्टी काय घडतायत, असे प्रश्न उभे राहिलेले असतात। तेव्हा ती म्हणते काही नाही, मी तर गाणी ऐकत बसलेले आणि मी जे काही सांगितलेलं होतं ते वहिनींना म्हणजे उर्मिला वहिनींना मी त्या गोळ्या आणायला सांगितलेल्या होत्या, हे सगळं ती बोलत असते। तेव्हा मात्र इंद्रा म्हणतो पण तू असं का केलं, तुझ्याकडे ऑलरेडी मी सकाळी पाहिलं होतं, त्यावेळेस तर एवढ्या सगळ्या गोळ्या होत्या। आणि त्याच वेळी तनिषा म्हणते की काय झालं माहिती आहे का, ती माझ्याकडची जी बॉटल होती ना ती माझ्याकडून सांडली, मला त्रास होत होता ना सकाळी, आता तुला माहिती आहे ना ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत। आणि त्याचवेळी आता इंद्रा जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, तुला पूजेला जायला उशीर होईल ना। इंद्रा म्हणतो 5 मिनिट राहिलेत फक्त, त्यामुळं लवकरात लवकर मला पूजेला गेलं पाहिजे, कारण राणी तिथं वाट बघते, सगळे वाट बघतात, इकडे सगळेजण वाट बघत असतात। गुरुजी सगळेजण म्हणत असतात की जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मुहूर्त चुकायला नको आहे, काही झालं तरी मुहूर्त हा चुकला नाही पाहिजे पूजेसाठी। मग राणी सगळ्यांना सजेस्ट करते की आबा आणि मालती मॅडम तुम्ही दोघंजण मिळून पूजा करा। आबांना आणि मालतीला तिने पूजा करायला सांगितलेली असते। तेव्हा आबा म्हणतात की चालेल ठीक आहे। मग आबा पूजा करायला घेतात, मालतीही बसलेली असते। तेवढ्यात पूजा संपन्न होते आणि इंद्रा तिथं पोचतो, कारण नंतर तनिषाने आवरायला सुद्धा तेवढाच वेळ घेतलेला असतो, तिने लवकर आवरलेलं सुद्धा नसतं। तनिषाला मात्र खूप भारी वाटत असतं, कारण तिची इच्छाच होती की इंद्रा आणि राणी या दोघांच्या हातून पूजा व्हायलाच नको आहे, म्हणून तिला आनंद झालेला असतो आणि ती खुश असते। पण इंद्राला मात्र वाईट वाटत असतं। आबा मात्र ओरडायला सुरुवात करतात आणि त्याच वेळेस इकडे आता मालती म्हणते काय चाललं इंद्रा हे सगळं, तेव्हा इंद्रा बोलायला सुरुवात करत असतो आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता इंद्रा म्हणतो की मला ना खरंच माफ करा आबा,
तेव्हा तनिषा म्हणते, काय झालं माहिती आहे का, अचानक एक टेंडर जे होतं ना ते भरायचं होतं आणि त्यासाठी थोडंसं हे झालेलं आहे गोंधळ. तेव्हा मात्र आबा म्हणतात की बरं ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे तुम्ही देवाला सुद्धा तटकळ ठेवलेलं होतं, ही गोष्ट योग्य नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आबा म्हणतात की ठीक आहे, आता पूजा झालेली आहे. आता आबांनी राणीने सगळ्यांनी विश्वास ठेवलेला असतो. राणी म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, आपल्या कामामध्ये सुद्धा देव पाहिला पाहिजे. त्यामुळं मला इंदिरा सरांनी जे केलेलं आहे ते पटलेलं आहे, कारण ऐनवेळी जर त्यांच्यावरती ती वेळ आली तर हे सगळं जे काय आहे ते बरोबरच केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आबा म्हणतात की ठीक आहे. मग सगळेजण म्हणतात की चला आता बाकीच्या गोष्टी आहेत त्या होणंही गरजेचं आहे. म्हणजे पालखीच्या वेळेस जे काही विधी असतात, जे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमांना सुद्धा आपण सुरुवात करूया, म्हणजे त्यानंतर सगळ्यांना प्रसाद देता येणार आहे. तर इकडे राणी म्हणते की हो चालेल. राणीने सगळ्यांना पटवून दिलेलं असतं, सगळ्यांना त्या गोष्टी पटलेल्या असतात. कारण आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत. आणि त्याच वेळेस आता आता राणी त्याचबरोबर इंद्रा दोघंही असतात. मग राणीने डोक्यावरती रुक्मिणीची मूर्ती घेतलेली असते. इंद्राच्या गळ्यात सुद्धा आता टाळ असतो आणि या सगळ्या गोष्टी इंद्रा मनापासून करत असतो. त्यानंतर राणी आणि इंद्रा दोघंही एकत्र फुगडी घालत असतात, सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांना खूप छान वाटत असतं. राणीने सुद्धा सगळ्या गोष्टी विसरलेल्या असतात, पण इंद्राच्या डोक्यातून ते जात नाही. हे सगळे विधी पार होतात आणि राणी आणि इंद्रा या दोघांच्याही गळ्यामध्ये त्या देवाचे जे हार आहेत ते पडतात. आणि पहिल्यांदाच अशी गोष्ट घडलेली असते, दोघांना तो प्रसादाचा मान मिळालेला असतो. म्हणजेच नवरा बायकोच्या जोडीला एकाच वेळी मान मिळालेला आहे, ही गोष्ट पहिल्यांदा घडलेली असते. त्यामुळं सगळेजण पाहत असतात. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राणी खूप खुश झालेली असते. राणी म्हणते, पांडुरंगाच्या सुद्धा मनात आहे की आपण दोघं कधीच एकमेकांपासून वेगळे होणार नाहीत. तेव्हा मात्र तनिषाला खूप राग आलेला असतो. तनिषाला ही गोष्टच पटत नाही, कारण तनिषाला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टींमुळं आता ही राणी आणि हे इंद्रा हे दोघे एकत्र येत आहेत, पण इथे कोणीही आलं तरीही त्या दोघांमध्ये मी उभी आहे. त्यामुळं त्या दोघांना कधीच मी एकत्र येऊ देणार नाही. आता मात्र राणी इंद्रा खूप आनंदात आहेत आणि आबा त्याचबरोबर मालतीसुद्धा तिथं असतात. सगळेजण छान एन्जॉय करत असतात. मग इंद्रा आणि राणीला तो प्रसादाचा मान मिळतो, तेव्हा आबा आणि मालती दोघांनाही खूप छान वाटतं. मग आता सगळाच कार्यक्रम पूर्ण होतो आणि सगळेजण घरी आलेले असतात. आणि तेवढ्यातच आबांना फॅक्टरीतून एक फोन येतो. आबांना फॅक्टरीतून फोन आल्यानंतर मात्र आबा म्हणत असतात की काय झालं, तर ती जी टेंडरची जी नोटीस होती ते टेंडरचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते पूर्ण झालेलं नाही, असा आबांना फोन आलेला असतो त्यांच्या लिगल टीमकडून. आणि तेव्हा मात्र आबा डायरेक्ट इंद्राला आणि तनिषाला बाहेर बोलवतात. इंद्राला विचारू लागतात, मगाशी तर तू जेव्हा परत आला तेव्हा तू मला सांगितलेलं होतं की टेंडर भरायचं होतं, म्हणजे तनिषा मला असं बोलली की टेंडर भरायचं आहे म्हणून तुम्ही दोघंजण माघारी निघून आलेला होता, तनिषा आलेली नव्हती. आणि आत्ता मला जे कळतंय ते काय आहे. इंद्रा खाली मान घालून उभा राहतो. इंद्रा आबांच्या समोर हात जोडून माफी मागत असतो, माझं चुकलं आबा असं म्हणत असतो. आणि तेव्हा मात्र तनिषासुद्धा तिथं असते. आबा मात्र खूप चिडलेले असतात. आबांनी इंद्राची कॉलर पकडलेली असते आणि इंद्राला म्हणत असतात की आजपर्यंत कधीच असं झालं नव्हतं इंद्रजीत, कारण तू कधीच माझ्याशी खोटं बोलला नव्हता, आज पहिल्यांदा तू तुझ्या बापाशी खोटं बोललेला आहेस, असं म्हणत आबा चिडलेले असतात. आणि आबा म्हणत असतात की बाद झालं, आतापर्यंत खूप सहन केलेलं आहे, खूप ऐकून घेतलेलं आहे, पण माझाच मुलगा माझ्याशी खोटं बोलेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण तोही दिवस तू दाखवलेला आहे. तेव्हा मात्र तनिषाला सुद्धा आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव तनिषा, इंद्राने मला सांगितलेलं नव्हतं, तू सांगितलं होतं की टेंडर भरायचं होतं म्हणून, पण आता लक्षात आलेलं आहे की या सगळ्यामागे कुणाचा हात आहे. काहीही झालं तरीही हे सगळं जे काही चाललेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही, असं आबा म्हणतात. आणि आबा म्हणतात की तूही खोटं बोललेली आहेस, मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती, खरं काय कारण आहे ते तुमच्या दोघांकडूनही कळलं पाहिजे, असं म्हणता क्षणी इंद्रा आणि राणी. आता राणीसुद्धा तिथं असते. राणी म्हणत असते की मला माफ करा, पण इंद्रजीत तुम्ही खोटं बोलाल असं मी कधीच अपेक्षा केली नव्हती. मी ना तुमच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवलेला होता, पण आज तुम्ही दाखवून दिलेला आहे की तुम्ही त्या विश्वासाला पात्र राहिलेला नाहीत.
कारण आबांच्या समोर सुद्धा मी तुमची बाजू घेतली, तिथं सुद्धा मी तुमची बाजू घेऊन बोललेले आहे. जे काय घडलेलं आहे ते मी तुम्हाला बोलत होते. आबांना मी सांगितलं की नाही, कामात सुद्धा देव आहे. म्हणून मी आजपर्यंत मी लहानपणापासून स्वप्न पाहिलेलं होतं की वस्तीतल्या पूजेचा मान मला मिळाला पाहिजे आणि तो मान मला माझ्या जोडीदारासोबत मिळाला पाहिजे. आज तो मान मिळाला होता, पण तुम्ही तो राखलेला नाही, कारण तुम्ही तो मान घालवून टाकलेला आहे. असं म्हणत खरं तर राणी खूप चिडलेली असते. राणीला खूप राग आलेला असतो आणि राणी त्या सगळ्या गोष्टी इंद्राला बोलून दाखवत असते. तेव्हा इंद्रा म्हणत असतो की खरंच माफ कर, तुम्हाला सगळ्यांना मी खोटं कारण सांगितलेलं आहे. कारण तनिषा झोपेच्या गोळ्या घेत आहे. ती खूप सध्या स्ट्रेसमध्ये आहे आणि मला उर्मिला वहिनींकडून असं कळलं की तनिषाने ही बॉटल दिलेली आहे आणि ती बॉटल सगळी संपलेली होती. म्हणून खरं तर मला टेन्शन आलं, तनिषाच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना, असं म्हणत मी परत आलो. ह्या सगळ्या गोष्टींची कबुली आता इकडे इंद्राने दिलेली असते. तेव्हा मात्र राणी म्हणते, पण अहो इंद्रजीत, हे सांगायचं ना तुम्ही, खरं खोटं कशाला बोललात? आबांना किती वाईट वाटलंय, तुम्हाला लक्षात येत आहे का? तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? तुम्ही अशा पद्धतीने वागायला नको होतं. असं म्हणत राणी सरळ सरळ इंद्राची समजूत घालत असते. त्यावेळी मात्र आबा चिडलेले असतात. ही गोष्ट जरी खरी असली तरीही आबांनी इंद्राची बाजू घेतलेली असते. इंद्राने चक्क माफी मागितलेली असते आणि इंद्रा म्हणालेला असतो की मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्यामुळं आबांना सुद्धा वाईट वाटलेलं असतं. इंद्राने जे काही चूक केलेली आहे त्यामुळं आबा चिडलेले असतात आणि आबांनी तनिषाला सुद्धा खडे बोल सुनावलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.